Okay. Friends, I'm Dr. Hinavani and today for scholarship grade 4 in the subject Marathi, our today's topic is समूह दर्शक शब्द. आता समूह म्हणजे काय? तर समूह म्हणजे ग्रुप. ओके. सो जो शब्द एखाद्या ग्रुपला, एखाद्या समूहाला म्हणजे गॅदरिंगला, मग ते पुस्तकांचं असो, वस्तूंचं असो, व्यक्तींचं असो, तर जे पण काही प्राण्यांचं असो, तर जे पण काही शब्द अशा ग्रुपला डिनोट करतात, अशा गॅदरिंगला, अशा एकत्र येणाऱ्या समान जातीच्या वस्तू, प्राणी, व्यक्तींना रिप्रेझेंट करतात, त्यांना समूहदर्शक शब्द असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, खूप पक्षी असं न लिहिता आपण थवा हा शब्द वापरतो. अनेक पुस्तकं असं न लिहिता आपण पुस्तकांचा संच असा शब्द वापरतो. जेव्हा भरपूर सारे उंट एकत्र आलेले असतात तेव्हा आपण तांडा हा शब्द वापरतो. तर तांडा, संच, थवा हे सगळे जे शब्द आहेत हे समूहदर्शक शब्द आहेत. तर इथे आपल्याला यादी दिलेली आहे काही समूहदर्शक शब्दांची आणि त्यावर आधारित आपल्याला सरावाचे प्रश्न जे आहेत ते बघायचे आहेत. तर आपण ती यादी आधी बघूया आणि मग आपण सरावाकडे वळूया. तर करवंद जेव्हा भरपूर सारे एकत्र असतात त्याला जाळी असं म्हटलं जातं. आम्रवृक्ष ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आहे त्याला आमराई असं म्हटलं जातं. केळ्यांचा घड, द्राक्षांचा घोस किंवा घड म्हटला जातो. नारळांचा ढीग असतो, फळांचा घोस असतो. कलिंगडचा पण ढीग असतो किंवा डोंगर असतो, जेव्हा एकावर एक कलिंगड ठेवलेले असतात तेव्हा. फुलांचा गुच्छ असतो, फुल झाडांचा ताटवा असतो, दुर्वांची जुडी असते, धान्याची रास असते, नाण्यांची चळत, हत्तींचा हरणांचा कळप, गवताची पेंढी, लाकडाची मोळी, गुरांचा प्राण्यांचा कळप, माणसांचा जमाव, केसांचा पुंजका, केसांची बट, चोरांची टोळी, तारकांचा पुंज, जहाजांचा काफिला आणि किल्ल्यांचा जुडगा. त्याचबरोबर पालेभाज्यांची जी एकत्र आलेल्या असतात पालेभाज्या एका ह्याच्यामध्ये, त्याला गड्डी किंवा जुडी असं म्हटलं जातं. आंब्यांची अढी म्हटली जाते, नोटांची पुडकी किंवा थप्पी म्हटली जाते, भांड्यांची उतरण आणि विमानांचा ताफा. त्याचबरोबर मुंग्या, जेव्हा भरपूर साऱ्या मुंग्या आपण बघतो तेव्हा त्याला रांग असं म्हणतो. विद्यार्थ्यांचा गट असतो, प्रवाशांची झुंबड असते, खेळाडूंचा संघ असतो, बांबूचे बेट असते, सैनिकांची तुकडी असते, माणसांचा घोळका असतो, भाकरीची पोळ्यांची चवड असते, गवताचा भारा असतो, वाद्यांचा वृंद असतो आणि उसाची मोळी असते. त्याचबरोबर पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा असतो आणि वेलींचा ताटवा किंवा कुंज असतो. तर अशा प्रकारे हे काही समूहदर्शक शब्द आपल्याला दिलेले आहेत जे आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये आपण वापरतो. आणि त्यावर आधारित आता सरावाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर पहिला सरावाचा प्रश्नाचं स्वरूप आहे की जिथे आपल्याला रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ जे आहे ते रंगवायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे त्यातला, उंटांचा ... पाहून श्रुतीला आनंद झाला. आता उंटांचा काय असतो तर पर्याय तुम्हाला दिलेले ताफा, तांडा, काफिला का घोळका. तर आपण आताच बघितलं जेव्हा आपण कन्सेप्ट बघत होतो चॅप्टरची, तर उंटांचा हा तांडा असतो. ओके. महारानावर गुरांचा डॅश डॅश चरत होता. आता पर्याय तुम्हाला दिलेले आहेत खिल्लार, गट, थवा आणि कळप. तर ज्या ठिकाणी प्राण्यांचा घोळका असतो त्याला कळप असं म्हटलं जातं. तर योग्य पर्याय आहे कळप. गुरांचा कळप जो आहे तो महारानावर चरत होता. आता तिसरं चौथं तुम्ही ट्राय करा की आकाशात तारकांचा जो समूह असतो त्याला काय म्हटलं जातं. देन आई किल्ल्यांचा
काय टेबलवर ठेवते, तर ते पण तुम्ही सोडवू शकता. शेतकऱ्याच्या डोक्यावर गवताचा काय असतो, तर भारा असतो. ओके, तर अशा प्रकारे तिसरं, चौथं आणि सहावं हे तुम्ही गृहपाठाला ट्राय करा. ओके, सोडवून बघा. जर तुम्ही ते समूहदर्शक शब्द व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचले, डोळ्याखालून घातले, त्यांना रिवाइज केलं, तर तुम्हाला कुठल्या समूहाला कुठला शब्द वापरला जातो ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. आणि ते जर व्यवस्थित लक्षात राहिलं तर तुम्ही हे व्यवस्थित सोडवू शकता. आता आपल्याला दिलेल्या समूहदर्शक शब्द कोणत्या गटासाठी वापरला जातो ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि पहिला शब्द आपल्याला दिला आहे वृंद. आता जेव्हा आपण समूहदर्शक शब्दांची यादी बघत होतो तेव्हा आपण वृंद हा शब्द बघितला होता. पर्याय तुम्हाला दिलेले वेलींचा, वाद्यांचा, विद्यार्थ्यांचा की तारकांचा. तर वृंद हा नेहमी वाद्यांचा असतो. ओके, आता पुढचा जो शब्द आहे समूहदर्शक शब्द तो आहे चवड. आणि तुम्हाला पर्याय दिलेत भाकऱ्यांची, गवताची, दुर्वांची की लाकडांची. तर गवताचा भारा असतो, दुर्वांची जुडी असते, लाकडांची मोळी असते आणि भाकऱ्यांची आणि चपात्यांची नेहमी चवड असते. तर भाकऱ्यांची हा योग्य पर्याय आहे. ताटवा हा कशाचा म्हटला जातो, तर फुलांचा नेहमी गुच्छ असतो पण फुलझाडांचा ताटवा असतो. ओके, तर फुलझाड हा तुमचा अचूक पर्याय या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पथक हा शब्द कशासाठी वापरला जातो, ताफा हा शब्द कशासाठी वापरला जातो आणि उतरंड हे कशासाठी वापरले जाते हे तुम्ही सोडवू शकतात, कारण यादीमध्ये हे शब्द आलेले आहेत. आता पुढचा जो सरावाच्या प्रश्नाचा प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला पुढील समूहदर्शक शब्दांच्या जोड्यांमधून चुकीची जोडी असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके, म्हणजे तो समूहदर्शक शब्द कुठल्या वस्तूसाठी, व्यक्तींच्या समूहासाठी किंवा वस्तूंच्या समूहासाठी किंवा प्राण्यांच्या समूहासाठी वापरला जातो ते आणि आपल्याला दिलेलं आहे त्यातली चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर पहिला प्रश्न त्यामध्ये 4 जोड्या दिलेल्या आहेत. करवंदांची जाळी, गवताची रास, दुर्वांची जुडी आणि ऊसाची मोळी. तर ह्यामध्ये कुठला चुकीचा पर्याय आहे, तर गवतांची रास हा चुकीचा पर्याय आहे. ओके, देन पुढचं जे आहे ते आहे हत्तींचा कळप, जहाजांचा काफिला, साधूंचा जथ्था, लमाणांचा संघ. तर यामध्ये तुम्हाला चुकीचा पर्याय जो आहे तो ओळखायचा आहे. तर खेळाडूंचा संघ असतो म्हणून लमाणांचा संघ हा चुकीचा पर्याय या ठिकाणी आहे. त्याचबरोबर तुम्ही पुढचा 3रा, 4था आणि 5वा प्रश्न याच प्रकारे सोडवू शकतात. आता आपण पुढचा आणि शेवटचा जो प्रश्नाचा प्रकार आहे तो आपण बघूया आणि मग आपण इथे थांबूया. तर उत्तराचे योग्य पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. तर वेगवेगळे प्रश्नाचे स्वरूप या ठिकाणी आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी समूहदर्शक नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. आणि शब्द दिलेले आहेत पुंजका, झुपका, घोळका आणि पुडा. तर यामध्ये ताऱ्यांचा पुंजका असतो, केसांचा झुपका असतो, घोळका हा लोकांचा असतो, पण पुडा हा समूहदर्शक शब्द नाहीये. ओके, तर चौथा पर्याय जो आहे तो समूहदर्शक शब्द नाहीये. जशी काजूंची गथण तशी वारकऱ्यांची काय, तर पर्याय दिलेले दिंडी, घुंबड, पलटण, किराण. तर वारकऱ्यांचा जो समूह असतो त्याला आपण दिंडी असं म्हणतो आणि म्हणून योग्य पर्याय क्रमांक आहे दिंडी. आता रिकाम्या जागेसाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला निवडायचं आहे. सुगीला शेतकऱ्याच्या घरात धान्याची डॅश डॅश लागलेली दिसते. तर धान्याची ही नेहमी रास असते, त्याच्यामुळे रास हा
योग्य पर्याय या ठिकाणी आहे. पिकत घातलेल्या आंब्यांच्या समूहाला काय म्हणतात? तर पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, राई, गाथण, बन की अढी. तर या ठिकाणी पिकत घातलेले जो आंब्याचा समूह असतो त्याला अढी असं म्हटलं जातं, म्हणून अढी हा योग्य पर्याय क्रमांक आहे. त्याचबरोबर आता गटाशी न जुळणारा शब्द तुम्हाला निवडायचा आहे. झुंड, झुंज, झुपका, झुंबड असे शब्द तुम्हाला दिलेले आहेत. तर या ठिकाणी जो शब्द या गटामध्ये नाही बसत आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. तर झुपका हा किल्ल्यांचा असतो, झुंबड लोकांची असते, झुंड पण प्राण्यांच्या लोकांच्या समूहाला म्हटलं जातं. पण झुंज हा समूहदर्शक शब्द नाहीये. झुंज हा फाईट या व्हर्बला रिप्रेझेंट करतो, त्याच्यामुळे झुंज हा गटात न बसणारा शब्द आहे. अगेन तुम्हाला 6व्या प्रश्नामध्ये पण समूहदर्शक शब्दाशी न जुळणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि ढीग हा समूहदर्शक शब्द आपल्याला दिलेला आहे. तर तुम्ही याच्यातून ओळखू शकतात की कोणता पर्याय जो आहे तो याच्यामध्ये नाही बसत आहे. तर ढीग हा नारळांचा असू शकतो, विटांचा पण असू शकतो, द्राक्षांचा घड असतो, ढीग नसतो, आणि कलिंगडांचा पण ढीग आपण म्हणू शकतो, रास ढीग या अर्थाने. त्याच्यामुळे द्राक्षांचा हा शब्द या समूहदर्शक शब्दाशी न जुळणारा शब्द आहे. आता कळप हा समूहदर्शक शब्द कोणाशी संबंधित नाही. तर ॲनिमल्स जे असतात, प्राणी जे असतात, त्यांचा जो समूह असतो त्याला कळप असं म्हटलं जातं. ओके. आणि जे पक्षी असतात त्यांच्या समूहाला थवा असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी जे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्याच्यापैकी मेंढी, हरिण आणि गुरं हे सगळे ॲनिमल या कॅटेगरीमध्ये म्हणजे प्राणी या कॅटेगरीमध्ये येतात, जातीमध्ये येतात. आणि फक्त पक्षी ही जात वेगळी आहे ज्याच्या समूहाला आपण थवा असं म्हणतो. त्याच्यामुळे समूहदर्शक शब्द कोणाशी संबंधित नाही तर पक्ष्यांशी संबंधित नाही. तर अशा प्रकारे आपण समूहदर्शक शब्दांबद्दल आज माहिती घेतली. आता पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे घरदर्शक किंवा निवारादर्शक शब्द, जे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.